नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यू आर अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती या अनुषंगाने विचारले जाणारे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, प्रश्न पहिला, कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 नागपूर. नागपूर हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 असा आहे, NH4 हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो? NH4 हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 मुंबई चेन्नई. मुंबई व चेन्नई हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता? सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 अहमदनगर. अहमदनगर हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 असा आहे, वाराणसी हे शहर कोणत्या नदीकाठी आहे? वाराणसी हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 गंगा. गंगा हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 असा आहे, कथक हा कोणत्या राज्याचा प्रमुख नृत्य प्रकार आहे? कथक हा कोणत्या राज्याचा प्रमुख नृत्य प्रकार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 असा आहे, पृथ्वीच्या भूकवचाच्या वरच्या थरास काय म्हणतात? पृथ्वीच्या भूकवचाच्या वरच्या थरास काय म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 शियाल. शियाल हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, आगरकरांनी सन 1888 मध्ये कोणते साप्ताहिक सुरू केले? आगरकरांनी सन 1888 मध्ये कोणते साप्ताहिक सुरू केले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 सुधारक. सुधारक हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, राष्ट्रपतीची निवड राज्यघटनेतील कोणत्या कलमाद्वारे केली जाते? राष्ट्रपतीची निवड राज्यघटनेतील कोणत्या कलमाद्वारे केली जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 कलम 54. कलम 54 हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, संसदेच्या कोणत्या सभागृहाला कायम सभागृह म्हणतात? संसदेच्या कोणत्या सभागृहाला कायम सभागृह असे म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 राज्यसभा. राज्यसभा हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, राज्यसभेवर राष्ट्रपतीकडून किती सभासदांची नेमणूक केली जाते? राज्यसभेवर राष्ट्रपतीकडून किती सभासदांची नेमणूक केली जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 12. 12 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11 असा आहे, 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांच्या तैनाती फौजेचा करार केला? 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांच्या तैनाती फौजेचा करार केला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 दुसरा बाजीराव. दुसरा बाजीराव हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12 असा आहे, इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र कोणते? इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 मुंबई. मुंबई हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13 असा आहे, कोणत्या तहाने इंग्रज मराठा पहिले युद्ध संपली? कोणत्या तहाने इंग्रज मराठा पहिले युद्ध संपली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 सालबाई. सालबाई हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14 असा आहे, बिहारमध्ये कोणी ब्रिटिश विरोधात लढे दिले? बिहारमध्ये कोणी ब्रिटिश विरोधात लढे दिले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 संथाळ. संथाळ हे उत्तर बरोबर आहे.
प्रश्न क्रमांक 15 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, सतीबंदीचा कायदा कोणी अंमलात आणला? सतीबंदीचा कायदा कोणी अंमलात आणला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 लॉर्ड बेंटिंक. लॉर्ड बेंटिक हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16 असा आहे, ताराबाई शिंदे यांनी कोणता ग्रंथ लिहिला? ताराबाई शिंदे यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 स्त्री पुरुष तुलना. स्त्री पुरुष तुलना हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17 मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली? मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 1906. 1906 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 18 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, गांधीजींनी आपली कार्याची सुरुवात कोणत्या देशापासून केली? गांधीजींनी आपली कार्याची सुरुवात कोणत्या देशापासून केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिका हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, 1920 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कोठे भरले होते? 1920 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कोठे भरले होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 नागपूर. नागपूर हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20 असा आहे, गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21 असा आहे, औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ कोणत्या देशात झाला? औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ कोणत्या देशात झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 इंग्लंड. इंग्लंड हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22 असा आहे, इसवी सन 1450 मध्ये छपाई यंत्राचा शोध कोणी लावला? इसवी सन 1450 मध्ये छपाई यंत्रांचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 गुटेनबर्ग. जोहान्स गुटेनबर्ग हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23 असा आहे, इसवी सनाचे 13वे ते 16 शतक कोणते युग म्हणून ओळखले जाते? इसवी सनाचे 13वे ते 16वे शतक कोणते युग म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 प्रबोधनाचे. प्रबोधनाचे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24 असा आहे, लिओनार्दो द विंची यांचे कोणते चित्र अजरामर झाले? लिओनार्दो द विंची यांचे कोणते चित्र अजरामर झाले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 मोनालिसा. मोनालिसा हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25 असा आहे, इसवी सन 1498 मध्ये पोर्तुगीज खलासी वास्को द गामा भारताच्या कोणत्या बंदरात येऊन पोहोचला? इसवी सन 1498 मध्ये पोर्तुगीज खलासी वास्को द गामा भारताच्या कोणत्या बंदरात येऊन पोहोचला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 कालिकत. कालिकत हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 26 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला कोणते मूल्य दिली? फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला कोणते मूल्य दिली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 स्वातंत्र्य. स्वातंत्र्य हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27 असा आहे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 1600. 1600 हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28 असा आहे, इसवी सन 1757 मध्ये कोणत्या ठिकाणी इंग्रज व सिराज उद्दौला यांच्यात लढाई झाली? इसवी सन 1757 मध्ये कोणत्या ठिकाणी इंग्रज व सिराज उद्दौला यांच्यात लढाई झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 प्लासी. प्लासी हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29 असा आहे, 1799 मध्ये कोठे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला? 1799 मध्ये कोठे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 श्रीरंगपट्टण. श्रीरंगपट्टण हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30 असा आहे, 19व्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील सत्ता कोणाच्या हातात होती? 19व्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील सत्ता कोणाच्या हातात होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 रणजित सिंग. रणजित सिंग हे उत्तर बरोबर आहे. जर व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.